हॅलो एव्हरीवन, दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज 5:30 वाजता उठली होती आणि मस्त असं फ्रेश झाली, झाडू पोछा केला आणि देवाची मी पूजा अशी काही मांडली होती। तुम्ही बघू शकता, याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर तिथं जाऊन नक्की बघा। तर अशी काही मांडली होती। खूप छान वाटतं जेव्हा आपण देवाची एखादी पूजा करतो, मनोभावनाने पूजा करतो, तेव्हा खरंच मनाला एक वेगळंच समाधान भेटून जातं। तर पूजा आवरली नंतर मग मी इथं टिफिन करायला घेतला। आज टिफिनमध्ये आणि नाश्त्यामध्ये चपाती भाजीच होती, कारण माझा उपवास होता आणि फक्त सँडीला डबा द्यायचा होता, तर आमच्या आहोंना डबा द्यायचा होता। तर त्यांच्यासाठी आणि छोटूसाठी म्हटलं फक्त आज चपाती भाजीच करू, असं काही जबरदस्ती नसते करायची। तर मी आज चपाती भाजीच होती नाश्त्याला। मी जेवण बनवून घेतलं, इकडे आधी आंघोळी करून आला होता, त्याला मस्त रेडी केलं आणि त्याचं बडबडणं असं चालू होतं। तो मला असं विचारत होता की मम्मा तू मला घ्यायला आज लवकर येणार ना? तर बोलली हा मी 5 मिनिटं लवकरच येईन। तर त्याला इतका आनंद झाला, तो माझ्यावर इतकं प्रेम करू लागला, बापरे, त्याचं म्हणजे किस घ्यायचं सोडतच नव्हता। तर इतकं सारं प्रेम मुलांचं कसं असतं, आई सोडायला जाण्यापेक्षा त्यांना शाळेतून घेऊन आलेली त्यांची खुशी वेगळीच असते। तर आज मी शाळेला त्याला काही सोडायला जाणार नव्हती, त्याचे पप्पाच जाणार होते, त्यामुळे तो थोडासा नाराज दिसत होता। म्हटलं ठीक आहे, एक दिवस ॲडजस्ट करून घे बाळा, असं काहीतरी बोलून मी त्याला समजावून पाठवून दिलं। तर ते तिकडे स्कूलमध्ये सोडायला गेले होते, तोपर्यंत मी इकडे त्यांचा टिफिन रेडी केला। त्यांना पण ऑफिसला जायला वेळ झाला होता, ते पण गेले ऑफिसला। त्याच्यानंतर मी माझी कपडे फोल्ड करायचे होते। जितका कंटाळा कपडे धुवायला येत नाही, तेवढा हा कंटाळा कपडे फोल्ड करायला येतो। असं सगळ्यांच्या बाबतीत होतं का, मला नक्की सांगा। तर इथं पूर्ण दिवसभर मी ॲपल ज्यूस आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेतले होते। सायंकाळी अशी काही पूजा केली आणि नैवेद्य, गोडाला नैवेद्य शिरा दाखवला होता, भाकरी भाजी भात आमटी सगळं दाखवलं होतं नैवेद्याला, आणि सोबत आम्ही सगळे एकत्र जेवलो। आणि असं काही होतं आमचं मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार। तर चला भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत।